नमस्कार, मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये। हेल्थ केअर 3 टप्प्यात प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर। आजचा आपला टॉपिक आहे गर्भसंस्कार सीरीज मधला हा तिसरा व्हिडिओ आहे। ब्रेन डेव्हलपमेंटसाठी होणाऱ्या आईने काय ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्या मी आज सांगणार आहे। आज मी तुम्हाला 2च ॲक्टिव्हिटीज सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन विषयांचे अपडेट्स मिळत राहतील। बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आईने काय ॲक्टिव्हिटीज करायला हव्यात या आज मी सांगणार आहे। पण ह्या ॲक्टिव्हिटीज केल्याने खरंच ब्रेन डेव्हलपमेंट होते का? तर होते। कारण जेव्हा तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी करताय, ठीक आहे, तेव्हा तसे तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्स सिक्रेट होत असतात। जसं की स्ट्रेस हार्मोन्स असतात। तुम्ही ताण घेताय तर स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात, त्याचा विपरीत परिणाम बाळावर होतो। जेव्हा तुम्ही खुश असतात तेव्हा जे हार्मोन्स रिलीज होतात त्यामुळे बाळावर त्याचा चांगला परिणाम होतो। त्यामुळे नेहमी सांगितलं जातं की प्रेग्नन्सीत हसतमुख राहिलं पाहिजे आणि त्यामुळेच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी सांगते की हसत राहा, खुश राहा, पॉझिटिव्ह राहा। त्याचं एकच कारण आहे। तर जेव्हा तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी करताय तर तुम्ही जी ॲक्टिव्हिटी करताय तुमच्या डोक्यात जे चाललं आहे त्यानुसार हार्मोन्स रिलीज होतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम होतो बाळावरती। त्यामुळे जेव्हा ही ॲक्टिव्हिटी कराल तेव्हा तुमचं मन प्रसन्न ठेवा। अगदी तुम्ही काहीतरी वेगळं करताय, एक्साइट होऊन करताय ह्याची जाणीव ठेवा। उगीच आपलं करायचंय म्हणून करू नका, त्याचा काहीही फायदा होणार नाहीये। सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे पझल सॉल्विंग। तुम्ही आता पझल सॉल्व करायला सुरू करा किंवा 4थीची 5वीची जी गणिताची पुस्तकं आहेत त्यातली जी गणितं आहेत सोपी सोपी ती सोडवा। जी हार्ड पझल्स असतात ती सोडवू नका। हार्ड पझल सोडवताना काय होतं, आपल्या मेंदूवर ताण येतो। सो ताण येईल अशी कामं करू नका। एकदम सोपी सोपी पझल सॉल्व करा। गणितं सोडवा। लहान मुलांची गणिताची पुस्तकं घेते ती सोडवू शकता तुम्ही। आणि दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे पझल सॉल्विंगचीच आहे। जसं की एखादा शब्द दिला जातो त्या शब्दापासून अनेक शब्द तयार करणे खूप छान ॲक्टिव्हिटी आहे ही। आज मी तुम्हाला एक शब्द देते, एरोप्लेन। एरोप्लेन पासून होणारे जे काही शब्द आहेत तयार होतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ही तुमच्यासाठी आजची ॲक्टिव्हिटी आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खुश राहा, हसत राहा, पॉझिटिव्ह राहा।